नमस्कार, मी विशाल. दिवाळी स्पेशल टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पहिले तर IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण आपल्याकडे असलेल्या धनाची, आपल्या बुद्धीची, वैभवाची, पुस्तकांची, सगळ्याच गोष्टींची पूजा करत असतो. मला असं वाटतं आज देखील आपण अशाच आपल्या खास माणसांना भेटणार आहोत. आणि मी त्यांना वैभव या अर्थाने म्हणेन कारण त्यांनी आपल्या मनावरती अधिराज्य गाजवलं आणि यापुढे ते गाजवत राहणार आहेत. आपल्याबरोबर आहेत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. नमस्कार. नमस्कार मामा, आपलं खूप खूप स्वागत. पहिलं तर दोघांनाही, मी सगळ्या सराफ कुटुंबियाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी पहिले तर असं म्हणेन की अभिनेता अभिनेत्री म्हणून तुम्ही केव्हाच आमच्या मनात जागा मिळवली, पण एक चांगली माणसं म्हणून तुम्ही फार आमच्या जवळ आहात खरं तर. आणि तीच खूप मोठी गोष्ट आहे. हो, मला तेच वाटतं. म्हणून मामा, मला तुम्हाला विचारायचं आहे की दरवर्षीची दिवाळी तुमच्याकरता खूप वेगळी आणि खास असते. कधी ताईंनी केलेलं काहीतरी प्रोडक्शन असतं तुम्हाला घेऊन, किंवा तुम्ही काहीतरी एक नवीन चित्रपट करत असता. यंदाची दिवाळी कशी आहे? ॲज युजल नेहमीप्रमाणेच, कारण आम्ही नेहमी दिवाळी ही मजेत जावीच, जायलाच पाहिजे हा आमचा अट्टास. त्यामुळे मग समजा काम करत नसलो तरी एरवीसुद्धा आमची दिवाळी मजेतच आम्ही घालवतो एकमेकांबरोबर. एकमेकांबरोबर असणं हे जास्ती महत्त्वाचं आहे आणि एकमेकांबरोबर राहणं हे जास्ती महत्त्वाचं मी मानतो. त्यामुळे काय होतं, नेहमीच आनंदात जाते आणि त्याप्रमाणे यावर्षीची जाते. ताई, तुम्ही काय सांगा? दिवाळीचे ते 3 दिवस, खरं इतकं त्याच्या आधी सगळ्या भगिनी माझ्याशी एकदम सहमत होती. आधीचा आटापिटा सगळं तयारीचा फराळ करण्याचा, आणखीन साफसफाई करण्याचा, आणखीन सगळ्यांच्यासाठी गिफ्ट घेण्याचा, आणि इतकी पटकन 3 दिवसात ती दिवाळी अशी निघून जाते. तर असं वाटतं कदाचित निदान 1 आठवड्याची तरी असायला पाहिजे दिवाळी, नाही का? पण यंदा काय बनवलं स्पेशल? तुम्ही काय? आम्ही दरवर्षी सगळा फराळ मी घरी बनवते. घरी बनवते? हो, मी घरी बनवते सगळा फराळ. चकल्या बनवला, चिवडा बनवला, शेव. अशोकना शेव खूप आवडते. मला सगळंच आवडतं. मी सगळं काही खातो. मी बरंच काही खातो. त्यातले काही नसतं. काय झालं, 2 वर्ष माझा मुलगा इकडे नव्हता ना, तो शिक्षणासाठी म्हणून लंडनला होता 1 वर्ष आणि पॅरिसला होता. तर ह्या वर्षी तो आहे, त्याच्यामुळे जरा आणखीन मला जास्त आनंद आहे दिवाळीच्या गोष्टी करण्यात. माझी आई CKP असल्यामुळे खाज्याचे कानवले नावाचा एक प्रकार असतो, जो फार कमी घरांमध्ये बनतो. खूप कष्टाचा प्रकार आहे. तर मी जरा थोडीशी हेजिटेंट होते. मी एक नवीन नाटक करते, माझे रिहर्सल्स चालू आहेत, जरा थकायला. पण अनिकेतने सांगितलं नाही, कानवल्यांशिवाय दिवाळी इज इम्पॉसिबल. सो ते सुद्धा बनवले. थोडक्यात त्याने दम दिला. अच्छा. की मला हे पाहिजे. 2 वर्ष मी खाल्लेलं नाहीये, मला हे पाहिजे. मग काय, त्याने एकदा दम दिल्यावर काय नाही म्हणते काय? इथे आई जागृत होते. त्यामुळे सगळे पदार्थ बनवलेले, सगळी तयारी झालेली. पण मामा, मी असं ऐकलेलं की काही खास अशा गोष्टी असतात घरातल्या की ज्याच्या घरात तुम्ही सगळं शूटिंग बंद ठेवता. दिवाळीतही शूटिंग पूर्ण बंद असतं? नाही, आम्ही असं करत नाही. उलट मी सणाच्या दिवशी मी शूटिंग करणं जास्ती पसंत करतो. ते का? कारण सण हा नेहमी आपण आनंदाचं म्हणतो, त्यावेळेला आपण काहीतरी करत असणं हे जास्ती महत्वाचं मला वाटतं. क्रियाशील असणं असलं पाहिजे. इव्हन त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते ही सीज टू इट की काहीतरी ते काही नाटकाचा प्रयोग तरी असेल किंवा शूटिंग तरी असेल. माझ्या मी वाढदिवसाच्या दिवशी पण हे असंच करतो. काम करायलाच पाहिजे, काम करत राहतो, काम करायला पाहिजे. मामा, मला असं वाटतं की असंख्य चाहते आज खरं तर आपल्याशी बोलायला उत्सुक आहेत. आता मी इथे बसलोय तुमच्या समोर म्हणून बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात, अरे यार, आम्ही जर असतो तर आम्ही जरा 4 प्रश्न विचारले असते. पण फोन येत आहेत आपल्याकडे. पहिला फोन आहे परभणीवरनं रतन गवळे आपल्यासोबत आहेत. रतनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. हा, बोला. हा, नमस्कार सर. हा, बोला आपला प्रश्न विचारा मामांना. सर, मला सरांना आणि मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांचा दिवाळीचा आवडता फराळ कोणता, आणि त्यांना जास्त करून मॅडमने केलेला फराळच आवडतो का? हा, भारी प्रश्न आहे. माझा प्रश्न ओढला त्यांनी. काय म्हणाला? तुमचा आवडता फराळातला आवडता पदार्थ कोणता, आणि खास करून ताईंनी केलेला फराळ तुम्हाला आवडतो? काय असं माझा आवडते तसं. बरं, मी ताईने केलेला पदार्थ आवडला नाही असं सांगण्याची हिंमत आहे का माझी? मला तो आवडून घ्यावाच लागतो, किंबहुना मला तो आवडतो असं म्हटलं तरी. चांगलं बनवते, एक्सक्यूज मी. म्हणजे हे मी नाकारत नाही. त्यामुळे मग काय, असं हे सांगितलेलं बरं ना. आता काय होतं, लोकांना वाटलं काय आपलं तिचा आवडतं म्हणून सगळंच आवडतं असं म्हणतो, असं नको. क्या बात आहे ना. म्हणून असं थोडं बोलावं लागतं. मर्जी सांभाळावी लागते. त्यांनी विचारलं सर्वात आवडता पदार्थ कुठला? कुठलाही.
पदार्थ चांगला लागला की तो आवडला. अच्छा. मग त्याला काय विधी निषेध नाही की बाबा काय हाच काय तोच काय असं नाही. कारण दिवाळीचे पदार्थ सगळेचे खाण्यालायकच असतात मुळात. त्यात हिने बनवलेला म्हणजे जरा बऱ्यापैकी बनवते नाही. पण खरं सांगू का या निमित्ताने की अशोकचं ना खरंच काहीच खाण्यापिण्याच्या खोडी नाहीये. म्हणजे त्या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे. आणि त्यांचं ना एक खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे की कुठल्याही जेवणाच्या पदार्थाला नावं ठेवायची नाही. अच्छा. वाईट म्हणायचं नाही. फार फार तर आवडती गोष्ट ते कमी खातील पण ते नावं नाही ठेवणार त्याला. म्हणजे अन्नाला नावं ठेवायचं नाही. फार नको एवढंच. हा असं असं. एक पुढला फोन घेऊयात. मंगळवेड्यावरनं प्रकाश सावंत आपल्या बरोबर. प्रकाशजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा जरा अशोक साहेबांना फोन. हा आहेत ते बोला. आपण प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो साहेब, तुमच्या दिवाळीच्या फराळापेक्षा आपले मराठी पिक्चर सासू वर्षी जावाई आणि बिनकामाचा नवरा. अच्छा. फराळापेक्षा हे पिक्चर आम्हाला खूप आवडते साहेब. अजून एखादा असला चांगला कॉमेडी पिक्चर आपण द्यावा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आपले सगळेच चित्रपट आवडतात पण अजून काही जर येणाऱ्या काळात असेल तर तेही सांगा. तेही आम्हाला खूप आवडेल. असं. छान छान. म्हणजे तुम्हाला माझे चित्रपट आवडतात हे ऐकून मला बरं वाटलं. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. येत आहेत काही शूटिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत. काही पिक्चर रिलीज व्हायच्या मार्गावर आहेत पण येतील. आता येईल माझा अण्णागिरी म्हणून एक पिक्चर आहे तो एक येईल. अच्छा. अण्णागिरी नाव पिक्चरचं अण्णागिरी. तो एक पिक्चर येईल. आणखी एक 2-3 पिक्चर्स आहेत म्हणजे आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत ते. मामा मला जरा हे विचारायचं म्हणजे मलाही हा प्रश्न पडतो ताई. हे मामा म्हणणं केव्हापासून सुरू झालं म्हणजे कुठल्या भाचेने किंवा भाचीने केव्हापासून म्हणायला सुरुवात केली हे जरा मला थोडं. नाही भाचीन नाही कुठल्या नाही. आधी क्लिअर करतो भाचीने नाही. नाही तर मला हा प्रश्न घरी जाऊन परवा विचारला जाईल. रिपीट होईल हा प्रश्न. तसं नाही. काय आहे मी कोल्हापूरमध्ये जेव्हा काम करायचो तेव्हा कोल्हापूरमध्ये आमचा एक कॅमेरामन होता. कॅमेरामन तो आपल्या लहान मुलीला घेऊन यायचा. बर बर. आणि म्हणायचा हे बैले ते अशोक मामा असं अशोक मामा म्हणतो. हळूहळू तोच मला अशोक मामा म्हणायला लागला. तो म्हटल्यानंतर मग सगळ्या वर्कर्सना आणि सगळ्या लोकांना काय प्रॉब्लेम होता की ह्यानं म्हणावं काय आता याला काय म्हणावं. अच्छा. म्हणून मग सगळे हळूहळू मामा सुरू झालं. आता ते इतकं मामा इतकं पसरलंय की रस्त्यावर शूटिंगसाठी उभा असलेला माणूस पण मला काय मामा असं म्हणतो. पण ते मला बरं वाटतं त्यामुळे. कारण काय असं मामा म्हटलं निदान एक कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी म्हणजे मामा म्हणणं हा भयंकर रिस्पेक्ट देण्यासारखं मानाचं आहे ते. मानाचं नातं आहे. ते काका नाही म्हणणार. ते दादा नाही म्हणणार. दादा काका ठीक आहे सगळं म्हणायला पण ते मामा म्हणतील. काय मामा काय कसं काय बरं नाही असं त्यांची सुरुवात होते. त्यामुळे मला ते मामा म्हणतात ते मला अतिशय आवडतं. काहीतरी वाईट उगा काहीतरी म्हणण्यापेक्षा ते बरं. पण ताई तुम्हाला आवडतं. हो म्हणजे नॅचरली त्यांना नाही म्हणजे लोकांना कसं ना ते जवळकीचं वाटतं. सी साहेब म्हणणं सर म्हणणं ह्याच्यामध्ये पण एक थोडासा दुरावा आहे ना. पण मामा म्हणजे एकदम जवळचा ना. आईच्या नंतर मामाच. किंवा फोन आला एखादा घरात की मामा आहेत का. हो नॅचरली घरच्यांना सवय झाली आता. पण नशिबाने मला कोणी मामी म्हणत नाही एक्सेप्ट चंद्रकांत कुलकर्णी. पण ताई एक अभिनेत्री म्हणून तर आम्ही तुम्हाला पाहिलेलंच आहे. मला एक फार विषय आपल्या बाबतीत कौतुकाचा वाटतो. अर्थात त्या पाठीमागे मामा पण आहेत. एक अभिनेत्री म्हणून मामांच्या बरोबरीने काळ पुढे आपला खूप छान आला. एक छान पद्धतीचे चित्रपट आपले येत होते. पण आपण संसारात रमायचं ठरवलं. पण त्या सगळ्या याच्यात कुठेतरी तुमच्यातली अभिनेत्री पुढे येत होती किंवा मामांचं असं काही त्यात म्हणणं पडलं की नाही करा बुवा तू कर बुवा असं काही त्यांनी त्यावेळी. ऍक्च्युली खरं सांगायचं तर त्यांनी तो डिसिजन कम्प्लिटली माझ्यावरतीच टाकला होता की तुला जे वाटेल ते तू करायचं का नाही करायचं तुझा तू निर्णय घे. त्याच्या बाबतीत त्यांनी काहीच मला इंटरफेअर केलं नाही की कर किंवा करू नकोस. कसं होतं ना माझी आई पण नोकरी करणारी होती. ती गरज होती तेव्हा काळाची की तिने केलं नोकरी केली आणि आम्हाला दॅट्स वाय मी आणि माझी बहीण आज वॉट एव्हर वी आर बिकॉज ऑफ हर. तर मला असं तेव्हा असं वाटायचं की जर मला शक्य असेल तर मला आय वॉन्ट टू बी देअर फॉर माय सन. म्हणजे मला असं घरी आल्यावरती कोणी सांगता कामा नये की अरे आज तुझा मुलगा एक पहिला शब्द बोलला, आज त्यांनी पहिली स्टेप घेतली किंवा आज तो रांगला. त्या सगळ्या क्षणांचं मला साक्षीदार व्हायचं होतं. आणि तेव्हा अशोकचं शूटिंग इतकं कोल्हापूरला असायचं की तो कंटिन्युअसली बाहेरच असायचा. आणि हिंदी सिनेमे पण खूप होते तेव्हा त्याच्यामुळे तो परदेशात सुद्धा असायचा. अशा वेळेला 2
पालकांपैकी निदान एक तरी त्या मुलाजवळ कोणीतरी असलं पाहिजे, ह्या जाणीवेतनं मी तो निर्णय घेतला. म्हणजे असं काही नाही की मोठं फार मी असं ठरवून की काय आपण काय सॅक्रिफाईस वगैरे पेक्षा मोठं काय असतं ह्या प्रोफेशनमध्ये. इथे 9 to 5 जॉब नाहीये. बरोबर. आज तुमची 9ची शिफ्ट म्हणजे घर कुठल्या पण अभिनेत्रीला 9च्या शिफ्टला तिचा कॉल टाइम कमीत कमी 8 ते 8:30चा असतो. बरोबर. मेकअपसाठी अर्ध्या 1 तासाचा. आणि कुठेही अगदी शूटिंग म्हणजे तेव्हा टेलिव्हिजन एवढा खूप स्टेटमध्ये नव्हता, पण तरी चेंबूर इकडे तिकडे कुठेही तुम्हाला शूटिंगला जायचं म्हणजे घर तुम्हाला 1 तास आधी सोडलं पाहिजे. म्हणजे 8:30ला जर तिकडे शूटिंगला पोहोचायचं तर 7:30ला घर सोडलं पाहिजे. आणि 9 ते 9 शिफ्ट म्हणजे 9ला पॅकअप झाला तर घरी तुम्ही 10:30 नंतर येणार. बरं, द स्टेक इज सो हाय की काही इकडे सिक लिव्ह नाही की आज मी थोडीशी एक रजा घेतली, आज मी हाफ डे घेतला, असं काही नाही. म्हणजे इट्स अ खूप मोठी कमिटमेंट आहे ती ऍक्टिंग ही, इव्हन नाटकाचा प्रयोग ही. कारण काहीही झालं तरी तुम्हाला शो हा केलाच पाहिजे ना, की बाबा आज माझ्या मुलाला ताप आहे, मी आज जरा थोडं 1 तास उशिरा आले तर चालेल का, असं नाहीये ना ह्या प्रोफेशन मध्ये काही. हे 24 hours टाइम कन्झ्युमिंग प्रोफेशन आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी तो विचार केला की मला घरी थांबायचंय. पण त्यांनी जरी किती जरी म्हटलं ना की माझं सॅक्रिफाईस काय नाही म्हणून, तर मी त्याला एक सॅक्रिफाईसच म्हणेन. कारण काय झालंय, ज्या वेळेला तुम्ही टॉपला असता, ज्यावेळेला तुम्ही कामं करत असता, ज्यावेळेला तुम्ही लोकांच्या नजरेसमोर असता, ज्यावेळेला तुमची कामं लोकांना आवडत असतात, त्यावेळेला तुम्ही काम न करण्याचा डिसिजन घेणं हे केवढं मोठं सॅक्रिफाईस आहे. 13 वर्ष हिने काम केलं नाही. ती 13 वर्ष ती घरी बसली होती मुलाला सांभाळत. हा सगळ्यात मोठा सॅक्रिफाईस आहे. कारण का परत एकदा तुम्ही लोकांच्या दृष्टी आड झाल्यानंतर तुम्ही परत याल की नाही, किंवा आला तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल की नाही, हा मोठा प्रश्न असतो. पण मामा, एक आई म्हणून, एक घरातली गृहिणी म्हणून तिने घरातलं सगळं पाहिलं, पण तुम्ही शूटिंग मध्ये सतत बिझी असताना कुठेतरी तुम्ही हे सगळं मिस केलं असं वाटतं तुम्हाला? काय हिने हे पाहिलेलं काय झालं, तिने ते घरात पाहिलं म्हणून मला तरणं पाय हो, नाही म्हणून तर मी उभा राहू शकलो. नाहीतर काय झालं असतं, मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण तिने ती सगळी 13 वर्ष येऊन सगळी तिने धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. मी तिला कधी करू नको म्हटलं होतं, एकदा ती म्हणाली आता मी करते, कर. खरंच तुम्हा दोघांचं कौतुक आहे. आपण फोन घेऊयात पुढले. पंढरपूरवरनं विवेक बावदाने आपल्या सोबत आहेत. विवेकजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. तुम्ही लाखो लोकांना खूप मनोरंजन केलेलं आहे, खूप हसवलेलं आहे, अख्ख्या महाराष्ट्राला हसवलेलं आहे. त्यासाठी तुमचे सर्वांचे आमच्या सर्वांतर्फे आभार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेतला, तुमच्या परिवाराला. आणि माझा एक छोटासा प्रश्न होता की तुम्ही ऍडव्हर्टाईज मध्ये का नसता सर आणि मॅडम? थँक्यू. हो, म्हणजे तुम्ही चित्रपटात दिसता, नाटकात दिसता, मालिकांमध्ये दिसता, जाहिरातींमध्ये का नाही? पहिलं म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा त्यांनी आम्हाला दिल्या आहेत आणि खूप थँक्स. आमच्या दोघांकडून तुम्हाला शुभेच्छा. हा, आणि अगदी आमच्या मुलाचं पण नाव घेऊन त्यांनी म्हटलं, त्याबद्दल खूप खूप. हे चाहत्यांचं असं प्रेम बघितलं की खरंच खूप भरून येतं. आता प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे असं खरं सांगायचं तर ना, असं काही ठरवून नाही वगैरे असं नाही, पण एक तर मध्ये आता मी सांगते, म्हणजे विचारणा झाली होती अशोक नायका टोबॅको ब्रँडच्या संदर्भात. ते त्यांनी कॉन्शियसली ठरवून नाही घेतलं की मला टोबॅको ब्रँड हा नाही, म्हणजे त्याचा ब्रँड अँबॅसेडर किंवा ते प्रमोट नाही करायचंय असं ठरवून तेव्हा नाही केलं होतं. पण अदरवाईज असं काही नाही, म्हणजे आम्ही वी डिडंट गो टुवर्ड्स इट. की बरं, काय होतं, ते एक वेगळं विश्व आहे. हा, ऍड वर्ल्ड हे वेगळंच आहे. त्याचा सिनेमाचं इकडे आम्हाला काय असतं, आम्ही जेव्हा कामं करतो तेव्हा आम्हाला एक कॅरेक्टर्स बांधायची सवय असते. तिकडे तसं काही नाहीये. तिकडे ते वेगळंच पद्धतीने करावं लागतं. त्यांची टायमिंग्स काय वेगळीच आहेत. बरोबर. इकडच्या सारखी नाहीये ती. बरोबर. तर त्यामुळे काय आम्ही जास्तीचे मागे आम्ही वी डिडंट पे मच. समजा कोणी समोरून आम्हाला अप्रोच झाले तर आनंदाने वी वुड डेफिनेटली करतो. नाही आम्ही केलेत, अधूनमधून पण केल्यात काही. आता वैद्य पाटणकर काढायचे त्यांनी तेव्हा ऍड केली होती. किती वर्ष होती? हो, बरीच वर्ष होती ती चालू. सो असं कोणी अप्रोच झालं तर प्रोडक्ट चांगलं असलं, तुमचे तेव्हाचे डेट्स जमल्या तर डेफिनेटली करावं. योग जुळून नाही आला असंच म्हणावं लागेल. वेळ पाहिजे असतं, सगळं जमून यावं लागतं. पुढला फोन आपण घेऊयात. हैदराबादवरनं आलेला आहे हा फोन. हैदराबादवरनं आपले एक प्रेक्षक आहेत, सपना जाधव आपल्या सोबत आहेत. सपनाजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न म्हणजे अशोक सराफ आहेत ना, ते खूप छान काम करतात. मी लहान असल्यापासून बघते. मी आता 30 वर्षाची आहे. मी त्यांचे पिक्चर्स बघू शकत नाही, कारण की मी इथं ते आंध्रामध्ये असल्यामुळे ते आंध्रातच चालते इथं संपूर्ण. मग केव्हा तरी ते एक सिनेमा लागला तर बघित.
की हा ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचं. मला लक्ष्मीकांत बेर्डे बद्दल पण विचारायचंय. त्यांचं कधी काही गप्पा गोष्टी ऐकल्या नाहीत. आता तुमचं अक्षरशः मी तुम्हाला फोन करलेले म्हणजे मला कुठून तरी आज देव पावला असं वाटायलंय. अगदी. पण सपना, ते आपला प्रश्न काय निश्चित? माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत त्यांना. अच्छा. आणि मॅमला पण दिवाळीच्या शुभेच्छा, त्यांच्या मुलाला पण शुभेच्छा. दिवाळी कसं करता तुम्ही? आमच्याकडे एवढं दिवाळी नसतं, दसरा असतं. मला दिवाळीचा प्रश्न विचारायचा होता, कसं करता दिवाळी? मला ताई त्यांनी थोड्या वेळपूर्वी सांगितलं की त्यांची दिवाळी अगदी नेहमी दरवर्षीप्रमाणे उत्साहात असते. पण मी अगदी आपला लक्ष्मीकांत बेर्डे बद्दलचा जो काही विषय तो मी घेईलच, त्यांच्याशी बोलेनच. पण आता मी पुढला फोन घेतोय. मुंबईवरनं राज जंगम आपल्या बरोबर आहेत. राजजी, आपला प्रश्न विचारा. राजजी, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो अशोक साहेब. हा बोला. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. आणि येणारा तुमचा कोणता चित्रपट आहे? आहेत, बरेच आहेत. आता तुम्हाला एक जाहिरात लागेल तसं तुम्हाला लक्षात येईल. हा, कारण बऱ्याच नावं पण बदलतात त्याची प्रदर्शित होईपर्यंत. आणि ती कधी प्रदर्शित होणार आहे काय मी निश्चित सांगू शकत नसल्यामुळे ती जेव्हा पेपरला येईल त्याची जाहिरात तेव्हा तुम्हाला कळेल. अगदी. मामा, फराळ पण रेडी आहे आणि मला असं वाटतं एक ब्रेक घ्यायला हवा. त्यातलं थोडं ब्रेक घ्या. एक ब्रेक घेऊयात. मी पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारण्याकरता आपल्याकडे येणार आहे. त्याला एक ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आजचा आपला हा जो टॉक टाइम आहे, दिवाळी स्पेशल टॉक टाइम, तो खूप खास आहे. कारण आपल्याबरोबर आहेत अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ. तेव्हा जरूर फोन करा, आपल्या मनातले प्रश्न विचारा. आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. दिवाळी स्पेशल डॉक्टरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर अशोक मामा आहेत, निवेदिता ताई आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. फोन घेऊयात आपण. मुंबईवरनं नंदिनी पिंपळे आपल्याबरोबर आहेत. नंदिनीजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी माझा प्रश्न हा विचारते की आधी सर्वप्रथम मी IBN लोकमतचं खूप खूप आभार मानते की मला अशोक सराफ सारख्या महान दिग्गज कलाकारांसमोर बोलण्याची संधी मिळाली आणि अत्यंत सुंदर अशा निवेदिता ताईंबरोबर मला बोलण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे अशोक सराफ सरांना की तुम्ही इतके सुंदर आहात, इतके माझ्यासाठी जगातलं अत्यंत सुंदर व्यक्ती तुम्ही आहात. कारण तुम्ही इतकं आम्हाला एंटरटेन केलंय आणि तुमच्यामुळे आम्ही कधी दुःखी झालो किंवा निराश झालो तर तुमच्या चित्रपटांच्या सर्व चित्रपटांच्या सीड्या आम्ही आणून ठेवलेल्या आहेत. त्या आम्ही लावतो आणि तुम्हाला पाहतो आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आम्ही रिफ्रेश होतो. आणि तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि अशोक सराफ सर, तुम्ही आमचे इतके फेवरेट आहात ना की मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की सर प्लीज मला सांगा अशी कुठली जादूची कांडी तुमच्याकडे की तुम्ही आज इतकी वर्ष आमच्या सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहात. तुम्ही काय इतके सुंदर, काय इतके छान आहात की तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता. मामा, डाय हार्ड फॅन. अगदी. म्हणजे खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायला पाहिजेत. खरं म्हणजे जादूची काडी माझ्याकडे नाहीये. जादूची काडी तुम्हा लोकांकडेच आहे. तुम्ही ती अशी फिरवता, चल अशोक सराफ कर चांगलं काम, अशोक सराफ कर चांगलं काम. मला करावं लागतं. तुमच्यासारखे फॅन असल्यानंतर मी नाही केलं तर मी जाऊ कुठे मग? अगदी. मला तुम्हा लोकांना विचारात घेऊनच करावं लागतं. आणि तुम्ही इतका सुंदर बोललात आणि इतका भाऊकपणे बोललात की मी खरोखरच मला ते टच झालं. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही एवढं म्हणजे माझे फॅन आहात. माझी प्रत्येक कलाकृती तुम्ही आवडीने बघता आणि आवडून घेता. याच्यासारखं माझं भाग्य दुसरं कुठलं नाही तुमच्यापेक्षा. थँक्यू नंदिनी. पुढला आपण फोन घेऊयात. बुलढाण्यावरनं सचिन ठाकरे आपल्या बरोबर आहे. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सचिनजी, आपला प्रश्न विचारा. अशोक सर, आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जी बोला. अशोक सर, म्हणजे मला तुमचा अशी पिक्चर मधला एक तो डायलॉग ऐकायचा आहे की तुम्ही अशी ही बनवा बनवीचा एखादा डायलॉग त्यांना ऐकायचा. म्हणजे अभि तो बहुत टाइम हो गया सर. हा, तेच झालं. इतके वेळ जायचा की आता काय आठवत नाही मी काय कुठल्या वेळेला बोललो होतो ते. पण
त्यात माझ्यापेक्षा बाकीच्या जणांचे पण बरेच डायलॉग होते ना. ते माझा असा एक ऐकून त्याला काय होतं, त्याला कनेक्शन तुम्हाला काहीच मिळणार नाही की मी असं का बोललो, काय बोललोय तुम्हाला कळणार नाही, कारण बाकीचं त्याच्यावर अवलंबून असतो म्हणून. पण अशी बनवाबनवी एक सुखद आठवण. अरे बापरे, कायच्या काय खूप अप्रतिम. म्हणजे आम्ही स्वतः पण तो चित्रपट अजूनही कधीही लागला तर आम्ही इतका एन्जॉय करतो. आम्ही तो परत चित्रपट. बघतो. आम्ही परत बघतो. म्हणजे अच्छा, तुम्ही केलेला हो असताना. हो, तो आम्ही केलेला असू दे, कधीही लागला आणि असं पास होता होता लागला तर यू जस्ट स्टॉप, आणि म्हणजे तो पूर्ण बघेपर्यंत आपण तिकडनं हलूच शकत नाही. असा तो एक अविस्मरणीय चित्रपट इव्हन आमच्या पण आयुष्यातला आहे. क्लासच म्हणजे तो सगळ्यांच्या पण आयुष्यात पण तसं हीच तऱ्हा आहे त्याची. म्हणजे मला ज्याने सांगितलं की आम्ही तर सारखं बघतो, आम्ही इतका वेळा बघितलं, तितका वेळा बघितला. मग मी त्यांना सांगतो तुम्ही तितका वेळा बघितला काय, मी इतक्या वेळा दरवेळेला बघतो तर काय. नाही पण खरंच मामा, आभार तुमचे की तुम्ही एवढं छान असं आम्हाला देऊ केलेलं आहे की सतत ते आमच्या सोबत आणि मनात राहील. यापुढे देत राहा. पुढला फोन घेऊयात. जळगाववरनं सुनील पाटील आपल्या बरोबर आहे. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. हा मामा नमस्कार. नमस्कार. मामा योगायोग असा की माझ्या मामांचंही नाव अशोक मामा आहे. हो का, बरं बरं. मामासाहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की विनोदी अभिनेता होणं फार अवघड गोष्ट असते आणि ती आपल्याला कशी शक्य झाली, याच्या मागचं रहस्य काय सर? मोठं रहस्य आहे याच्या मागचं. विनोदी फार कठीण आहे. तुम्ही जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. विनोदी नट होणं ही खरं जोक नाही. हा विनोद करणं आणि तो लोकांना कळणं हे फार कठीण असतं. कारण हे विनोद करताना तुम्हाला काय काय गोष्टींचं अवधान ठेवावं लागतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते टायमिंग बघावं लागतं त्यावेळेला तुम्हाला तुमच्या बरोबरच्या पात्राचं रिलेशन्स लक्षात घ्यावं लागतं, तुम्हाला सिच्युएशन लक्षात घ्यावी लागते, तुम्हाला एकंदर त्यावेळच्या सिच्युएशनमध्ये तुमचं काय स्थान आहे, दुसऱ्या को आर्टिस्ट बरोबर तुमचं रिलेशन काय, किती तुम्ही वयाचा काय किती डिफरन्स आहे, एवढं सगळं लक्षात घेऊन त्याच्यावर ठेवावं लागतं. टायमिंग तर ही गोष्ट तर आहेच. टायमिंग तर तुम्हाला पाहिजेच. आणि टायमिंग म्हणजे कसं की प्रत्येक शब्द हा असा बीटमध्ये गेला पाहिजे. धाड 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 धाड. म्हणजे काय असतं, लोक श्रवणप्रिय असतात. त्यांच्या कानाला जर ती गोष्ट चांगली वाटली ना, त्यांना जी पटकन आवडली जाते. आणि मुळात याला मूळ कारण म्हणजे तुम्हाला रिदमचा सेन्स असणं. रिदमचा तुम्हाला सेन्स पाहिजे. जर तुमचा रिदमचा सेन्स असेल तर तुमची वाक्य बरोबर त्याप्रमाणे पडतात. किंवा सगळ्यांचीच पडतात असं नाही, त्याप्रमाणे पडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो मी केला आणि तो माझा सक्सेसफुल झाला. पण बाबा, यालाच जोडून मला प्रश्न विचारायचा आहे. हे फार कमी लोकांना ठाऊक आहे किंवा गेल्या एका शो मधनं ठाऊक झालं असं की तुम्ही काही वाद्य देखील छान वाजवता. म्हणजे हा देखील एक भाग आहे तुमच्यातला की जो रिदम तुम्ही म्हणालात. रिदम उपजाच आहे माझ्या. रिदम म्हणजे मला शिकवलेलं नाही कोणी. मी जेव्हा वयाच्या जवळजवळ काय 4थ्या-5व्या वर्षी मी पहिल्यांदा माझी तबल्यावर बोटं आपोआप पडायला लागली. मला कुणीही सांगितलेलं नाही, कुणीही शिकवलेलं नाहीये. मला शिकवायला टाकलं होतं मास्तरांकडे माझ्या मामांनी. तर मी तिथून एक दिवस करून मी पळून आलो. कारण मला हे काय दररोज काय शिकायचंय, मला येतं असं झालं ते. आणि त्याच्यानंतर मी असं अडकत गेलो या सगळ्या बाकी याच्यामध्ये की मला ती एक माझी आर्ट बाजूला पडली, तबला वाजवणे. आणि त्यामुळे काय झालंय, मला अजूनही त्याचं वाईट वाटतं. अजूनही वाटतं की मी एक आर्ट फुकट घालवली. पण आता त्याला इलाज नाही, आता ती शक्य नाही. खरंच आम्हाला कौतुक आहे की सराफ नावाचं एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. खरं तर त्यातनंच तुम्ही तयार झालेला स्वविद्यापीठ ज्याला आपण म्हणतो. अगदी मामा, आपण अशाच पद्धतीने गप्पा मारत राहणार आहोत. इथं वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. आपल्या मनातले प्रश्न अशाच पद्धतीने विचारत राहा. आम्ही वाट पाहतोय आपल्या फोनची. पहा फक्त IBN लोकमत. चला, ब्रेक नंतर थेट एक फोनो घेऊयात आपण. लोणीवरनं रवींद्र साठे आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. अशोक मामांना आज लक्ष्मीकांत बेर्डे यांना किती आठवण येते आणि येणारा आपला निवेदिता सराफ बरोबर पिक्चर कोणता असेल? खास करून लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण ती तर सतत तुमच्या मनात ती नेहमीच येते. कारण तो माझा नुसता आर्टिस्ट नव्हता, माझा मित्र पण होता. तो एक मित्र, त्याचे माझे वेवलेंथ अभिनयात पण एकत्र जुळली. त्यामुळे आमची जोडी सक्सेसफुल झाली आणि आम्ही जास्तीत जास्त दोघांनी मिळून पिक्चर्स दिले. लोकांना आवडले जास्तीत जवळ 50-60 पिक्चर आम्ही दोघांनी मिळून केले आणि ते लोकांना सगळ्यांना आवडले. कारण का आमचं टायमिंग दोघांचं एकच होतं. टायमिंग नंतर स्टाईल करण्याची त्यांनी माझी बरोबर पकडली होती. कारण त्याला सिनियर मी, तो ज्युनियर मला.
पण त्यांनी माझी स्टाईल इतकी बरोबर आवडली की आमचे असले सीन हे सुपर्बच व्हायचे नेहमी. क्या बात. अगदी. तर आणि कौतुकाची गोष्ट अशी वाटते दोघांमध्येही, म्हणजे लक्ष्मीकांतनी कायमच अशोकला तो रिस्पेक्ट दिला आणि तो खूप जेन्युइनली रिस्पेक्ट कायम द्यायचा. दिला, एक कायम. माणूस म्हणून पण खूप रिस्पेक्ट द्यायचा Artist म्हणून आणि पण. आर्टिस्ट म्हणून तर तो अशोकचा फॅनच होता. कारण मी खरी लक्ष्मीकांतची आधीची मैत्रीण, म्हणजे आम्ही खूप लहानपणापासूनचे मित्र. आणि अशोकचंही खूप असं कौतुक आहे की एक नवीन मुलगा येतोय तर अशोक कधीच त्याला ओव्हर पॉवर करायला गेले नाही. त्याचे जे सीन्स होते ते त्याचं क्रेडिट त्याला घेऊ दिलं. ऍक्च्युली ही अशा प्रकारची जोडी जेव्हा सक्सेसफुल होते ते त्या दोन्ही लोकांमुळे होते. आणि म्हणून आपण सगळे महाराष्ट्राचे लोक खूप लकी आहोत की हे दोन कलाकार आपल्याला इतक्या सिनेमांमध्ये पाहायला. त्यांची जी केमिस्ट्री पडद्यावरती होती ती पडद्याच्या पाठीही तशीच होती. ते कधीही एकमेकांवरती हावी झाले नाही, कुरगोडी करायचा कधीच त्यांनी केला नाही. जो ज्याचा सीन आहे तो त्याचा. तू खा तुझा सीन, माझा मी सीन मी करतो. बरं तुझ्या सीन मध्ये तुला पाहिजे मी हे करतो, तू असं कर म्हटलं तो करतो. असं म्हणजे अत्यंत खेळीमेळीचं हे होतं. दॅट इज ते त्या जोडी मागचं खूप मोठं सक्सेस आहे की ती नुसती अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे अशी जोडी नाही, पण की दोन माणसांचा एकमेकांवरती असलेला प्रचंड विश्वास पण, किंवा हे एक जीव रसायन आहे. आणि त्यांचा एकमेकांवरचा विश्वास पण, की समजा सांगितलं की अरे लक्ष थोडस असं कर, की त्याला ते नाही, अशोकने मला सांगितलं आय हॅव टू लिसन टू इट, आणि की तसं मला केलं पाहिजे. हा जो विश्वास त्यांचा जो एकमेकांवरती होता ना, मग कसं असतं जेव्हा कसरत करताना एक समजा झोपाळ्यावरती वरच्या करत असतील कसरत, ते एकाने फेकलं तर तुम्हाला इतका प्रचंड आत्मविश्वास पाहिजे की समोरचा तो मला उचलून धरेलच, तुम्ही झोकून द्यायचं असतं स्वतःला. इतकं त्या दोघांनी एकमेकांवरती स्वतःला झोकून दिलं होतं. वा, काय उदाहरण दिलं तुम्ही खरं तर. आणि आम्ही मिस करतोय आज एक लक्ष्मीकांतला. आपण पुढला फोन घेऊयात. दिल्लीवरनं आलाय तो. दिल्लीवरनं कीर्ती पांडे आपल्या सोबत आहेत. कीर्तीजी, आपला प्रश्न विचारा अशोक मामांना. नमस्कार. मी ऍक्च्युली लग्न होऊन इकडे आले 15-20 एक वर्षांपूर्वी. तेव्हापासून अशोक सराफांचे पिक्चरच बघायला मिळत नाहीत मला. आता पण त्यांच्याशी बोलायला मिळतंय म्हटल्यानंतरही मला खूप गैरवरून आलंय की अशोक सराफांचे पिक्चर म्हणजे इतका निर्मळ आणि निर्भय कॉमेडी असायचे की दिलखुलास जाऊन हसून अगदी स्ट्रेस फ्री होऊन जायचं, एक व्यवस्थित मेडिसिन असायचं ते. आणि लक्षाच्या लक्ष्मीकांत बेर्डे, लक्षात म्हणायचे सगळे प्रेक्षक त्याला लाडकी लाडानी. लक्षानंतर सुद्धा अशोक सराफांमुळे ते ह्युमर आणि टायमिंग हे सगळं असं जिवंत राहिलं. तर तुम्हाला नाही वाटत का सर की दूरच्या प्रांतात असलेले आम्ही लोक, त्यांना फ्रेश फिल्म्सच्या सिरीज सुद्धा मिळत नाहीत इकडे, त्यांच्यासाठी तुम्ही इकडे काहीतरी करावं, येऊन शोज करावेत. मराठी खूप आहेत दिल्लीमध्ये म्हणा किंवा अजूनही काही सिटीज मध्ये किंवा परदेशांमध्ये. अगदी कीर्तीजी, आपला प्रश्न लक्षात आला. मामा मिस करतात ते. पहिल्यांदा म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून अजूनही आमच्यावर एवढं प्रेम ठेवून आहात हे बघून मला खरोखरच म्हणजे मला बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच त्याबद्दल. दुसरी गोष्ट, आम्ही दिल्लीला येऊन आम्ही बरेच प्रयोग केलेले आहेत. आम्ही नाटकं केलेली आहेत दिल्लीला येऊन. नाटकाचे प्रयोग आमचे इतके हाऊसफुल झालेले आहेत, लोकांनी तिकडे डोक्यावर उचलून धरलेले आहेत. तुम्हाला कसे एकाच मिस कसे झाले असतील मला काय कळत नाही. कारण आम्ही तिकडे एक डाव आम्ही एकदा काय सारखं छातीत दुखतंय नावाचं आम्ही नाटक केलं होतं. प्रेमात तुझा रंग कसा म्हणून आम्ही नाटक केलं होतं. त्यामुळे काय झालं होतं, ही नाटकं आम्ही तिकडे याला आपलं सादर केलेली आहेत. आणि नाटक येतं तिकडे. पण तुमचा ना हे खूप छान सजेशन आहे. कुठेतरी अजून मी प्रोडक्शन आत्ता सध्या करत नसले तरी ती प्रोड्युसर अजून मला वाटतं प्रॉबेबली समवेअर अशी मध्येच डोकं काढते. तर तुम्ही एक सांगितलं त्याचं डेफिनेटली मी विचार करेन. आणि काय आम्ही असा एक छोटासा प्रोग्राम करू शकतो जो वेगवेगळ्या प्रांतातल्या, तर हैदराबादहून फोन आला किंवा आज दिल्लीहून फोन आला, तर तुमच्यासाठी आम्ही अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती नाही पण तिथल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी काय एक छोटा अशोकना घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या सिनेमा, लक्ष्मीकांत असा एक प्रोग्राम बांधू शकतो ह्याचा मी डेफिनेटली विचार करेन. आणि तो मी प्रोड्यूस करून नक्की दिल्लीला घेऊन येईन, हे माझं प्रॉमिस आहे. क्या बात आहे. बाबा, आणखीन बोलणार आहोत. इथे एक वेळ झाली ब्रेकची, पण ब्रेकवर जाता तर मला जरा थोडं ताईंना विचारायचं की ते आणखीन काय करतात. मला जरा कळलंय की बरंच काही ते करतात, म्हणून मला विचारायचं बरंच एक ब्रेक घेऊयात मामा. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे नांदेडवरनं. सचिन कगनूरकर आपल्या बरोबर आहे. सचिनजी, आपला प्रश्न विचारा अशोक मामांना.
नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. सर मी BSc TY चा स्टुडंट बोलतोय सर. हा बोला सचिनजी, आपला प्रश्न सर विचारा. माझा एक प्रश्न आहे सर. हा पहिले सचिनजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हो हो सर, अलीकडे खूप एअर पोल्युशन होत आहे, खूप पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे. अशा बाबतीत तुम्ही या दिवाळी या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जनतेला काय आवाहन करू शकाल की फटाके कोणत्या मोठ्या प्रमाणात वाजवणे? म्हणून तुम्ही कसं बघताय या सगळ्या परिस्थितीकडे? नाही, बरोबर आहे, प्रदूषण होतं हे तर आहे. म्हणजे आवाजाचं प्रदूषण पण आहे, परत हवेचं पण प्रदूषण होतं, त्याला काही इलाज नाही आहे. आणि आता बाकीचं प्रदूषण एवढी वाढलेली आहे की पूर्वी पण होत होती हे, पण त्यावेळेला लोकांना एवढी त्याची जाणीव होत नव्हती किंवा कळत पण नव्हतं. आता इतकं वाढलेलं आहे की त्यांनी, त्यामुळे कुठेतरी माणसाने थांबायला पाहिजे की काहीतरी एकंदर बाकी तर गाड्या बिड्या जातात, त्यामुळे त्याचं तर हे कमी करता येणार नाही. मग हे जो फटाके आपण शक्य तितके जर आपण कमी करू शकू तर बरं आहे, नाही का? अगदी, कारण ते आपल्या हातातलं आहे म्हणून. अगदी आपण नियंत्रण ठेवू शकतो. आपण नियंत्रण स्वतः ठेवू शकतो. लोकसंख्या पण एवढी वाढली ना, पूर्वी इतके लोक नव्हते, आता इतक्या सोसायटीज झाल्या आहेत, सगळ्यांना आनंद वाटतो फटाके. आम्हाला लहानपणी जे आठवायचे, आम्ही तर दिवसभर फटाके मारायचो. आम्ही दिवसभर सकाळी 6 वाजता सुरू झाले, रात्री 12 वाजेपर्यंत फटाकेच लावत बसायचं. ही देखील एक आठवण आहे. त्यामुळे काय होतं पण असं कधी झालं ना की प्रदूषण होतंय असं झालं. आता बाकीचं हेच इतकं वाढलेलं आहे प्रदूषणाच्या गोष्टी की त्यात ही भर पडत जास्त होत चालली. ती कमी केली तर तेवढं हे बरं आहे. अगदी. पुढला फोन आपण घेऊयात मामा. अहमदनगरवरनं योगेश पगारे आपल्या बरोबर आहेत. योगेशजी, आपला प्रश्न विचारा. सर, IBM लॅपटॉपला सगळ्यात महत्वाचं. हा बोला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, तसेच आपले अशोक मामा म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बर, तुम्हाला आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा फोनवर बोलतोय कोणत्या मराठी सेलिब्रिटीशी, आणि खूप हृदयामध्ये धडधड होत आहे, हृदयाचे ठोके वाढत आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी हवा येऊचा एक कार्यक्रम बघितला होता मराठी, त्यामध्ये नाना पाटेकरांनी एक त्यांचा अनुभव सांगितला होता अशोक सराफ यांचा, की ज्यावेळेस माझी परिस्थिती अतिशय हलाखीची होती त्यावेळेस म्हणजे अशोक सराफ यांनी मला खूपच प्रकारे मदत केलेली आहे. आता अशोक मामा जे तुम्हीच असाल आणि तुम्ही त्यांच्यावर पिक्चरवर काम पण केलेलं आहे, आता याबद्दल तुमचा काही अनुभव असाल तर सांगा मला. नाना पाटेकर यांच्या संदर्भातली त्यांनी नाना माझं फार कौतुक करतो. नानाला मी हे पैसे दिले होते, मदत केली होती. त्यावेळेला त्याची बिचारीची परिस्थिती पण तशी बरी होती. नवीनच नुकताच तो आमच्या नाटकात आला होता. नुकतंच पहिलंच प्रोफेशन हे करत होता, नोकरी बिकरी काय करत नव्हतं, सोडली होती त्याने त्यावेळेला ती. आणि अशा वेळेला त्याला गणपतीसाठी पैशाची गरज होती. कारण गणपतीची तो अगदी मनापासून पूजा करतो, मनापासून त्याचं डेकोरेशन करतो, फुलाबिलांचं सगळं, आणि त्याला काही 3,000 रुपयाची गरज होती. तर तो मला एकदा म्हणाला, वास्तविक नाना माणूस स्वभाव माणूस असा कडक आहे की तो असा कुणाकडे पैसे मागणार नाही कधी. तो असं जाऊन मला पैसे दे असं कधी तो कुठल्याही परिस्थितीत असा तरी मागणार नाही. पण त्यांनी ते गणपतीसाठी द्यायला लागले म्हटलं, त्यांनी मला इकडे मागितले असावे असं मला वाटतं. म्हटलं ठीक आहे रे, देतो तुला पैसे. आणि त्याशी सकाळी त्याला तुला किती पाहिजेत? 3,000 रुपये. बरं ठीक आहे. मग मी चेक केलं, मला घाई होती, मला शूटिंगला जायचं सकाळी. तर मी ग्रँट रोडवर निघून मी जुहूला चाललो होतो, मध्ये त्याचं माठुंग्याला घर येतं. तर मी त्याच्या घराकडे गाडी आली माझी, आणि मी गाडीतून उतरलो. आणि नाना, कारण मला ती किती पाहिजे होते हे सगळं मी नाना म्हटलं, हा गे हा चेक घे. तो चेक ब्लँक होता, फक्त सही केली होती मी त्याच्यावर. क्या बात आहे. आणि म्हटलं नाना हा चेक घे बघ, मला वाटतं खात्यामध्ये 15,000 रुपये असतील त्यावेळेला. म्हटलं 15 रुपये जर असतील तुला पाहिजे तेवढे घे, त्याच्यातले काढतो काय ते. आणि त्यांनी ते घेतला चेक. तो गेली मी ती गणपतीसाठी केली, त्याच्यासाठी केली. कारण तो माणूस बेसिकली तो माणूस मला फार आवडतो. फारच सरळ आहे तो मुलगा. इतका सरळ मुलगा मी पाहिला नाही कधी. तो येस म्हणजे येस, नो म्हणजे नो, इतका सरळ आहे मुलगा. त्याला आवडली एखादी गोष्ट म्हणजे आवडली, नाही म्हणजे नाही म्हणजे आवडली, असा म्हणतो. पण मजेची गोष्ट अशी आहे या सगळ्या गोष्टीवर, त्याला मी पैसे दिले हे खरं आहे, पण त्याच्या पुढची गोष्ट त्याची अशी आहे की त्याने काही वर्षांनी म्हणजे काही महिन्यांनी पैसे जमा केले.
आणि पैसे जमा करून मला ते म्हटले अशोक घे पैसे 3,000 रुपये तू दिले. म्हटलं काय पाटेकर काय खिशात पैसे जास्ती झाले वाटतं, ठेवा ठेवा म्हटलं, ठेवा बस झालं. नाही म्हणाल. तरी एकच वाक्य मला ऐकवलं की नाही असं मला पण पैसे द्यायची सवय लागू देत लोकांना परत. हे वाक्य ऐकल्यावर मी एकदम सरकलो. म्हटलं म्हणजे हा त्याचा खुद्दार हे झाला ना. म्हटलं दे, मी घेतले त्याच्याकडून पैसे. पण गोष्ट सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट घेतली गेली, मी त्याला ब्लँक चेक दिला होता आणि त्यावर त्यांनी फक्त 3,000 टाकला आकडा. त्याला 5,000 टाकता आला असता, त्याला जास्त 10,000 टाकता असता, त्याला जर 15,000 टाकता आला असता, पण नाही. त्याला 3,000 पाहिजे होते, त्याने 3,000 घेतले. मोठा कोण आहे सांग मला तुम्ही. खरंय आहे की नाही. मला हे त्याचं मला तो भयंकर आवडतो. त्यामुळे स्ट्रेट प्रामाणिक माणूस. हमीदाबाईच्या कोठीला ते हल्ले इकडे आता सांगत बसण्याचे काय नाही. पण तो सांग इन्सिडेंट त्यांनी तुला तो घेऊन गेला होता. ते मी ते ह्याच्यावर सांगितलं परवा ना. इन्सिडेंट सांग. काय झालं, आमच्या एका गावाला एका प्रयोग होता. त्या गावाला प्रयोग असा सॉ मिल मध्ये होता. त्यामुळे स्टेज कमी पण पुढे खुर्च्या अशा. त्यामुळे लोकांना हमीदाबाईची कोठी, तर हमीदाबाईची कोठी सुरू झाल्यावर लोकांना ते दिसेना. आवाज 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 दिसत नाही म्हणून पडदा पाडला 5 मिनिटात. आणि लोकांची चलबिचल सुरू झाली. लोक आत यायला लागले. आम्हाला काही दिसत नाही मागे, तुम्ही खाली बसून करताय. खाली बसून नाटक खाली बसून करायचं आहे. हमीदाबाईची कोठीवर खाली बसूनच काम करणं सगळं, खुर्च्यावर नाही बसत. बरोबर. नाही तुम्ही ते एक काम करा, तुम्ही स्टेजवर गाद्या घाला आणि त्याच्यावर सेट लावा. नाही तसं जमणार नाही. मग एक काम करा, तुम्ही सगळं नाटक उभं राहून करा की. विजयबाई उकळल्या, त्यांचं डोकं फिरलं. त्यामुळे अशोक बगरे काय बोलतात हे लोक. म्हटलं नाही लोक आहे ते, काही बोलतील काय सांगतात, प्रेक्षक आहेत. आणि हळूहळू सुरू झालं आणि लोक भडकायला लागले. आणि लोकांनी भडकून तिकडच्या ज्या सगळ्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्याचे एवढे तुकडे करून टाकले. थडा फोडून टाकल्या खुर्च्या, तोडून टाकल्या, सगळ्या ट्यूबलाइट्स फोडून टाकल्या. आमचा ड्रायव्हर खाली गाडीमध्ये झोपला होता. त्याला उठलं उठ. म्हटलं काय नाटक संपलं, काय नाटक संपलं. ठापकोन एक डिवली ठेवून त्याला. अरे बापरे. काचा फोडून टाकल्या सगळ्या. नानाला ही गोष्ट कळली की या सगळ्या गोष्टीमध्ये टार्गेट मी आहे. मी जर लोकांच्या ह्याच्या हातात सापडलो तर माझी वाट लावतील. त्या माणसाने काय करावं, हाफ चड्डी घातली आणि ले मॅन असतो ना, असं डोक्याला रुमाल गुंडाळला आणि चल म्हणलं. मला हाताला धरला त्याने आणि बाहेर पाठच्या बाजूने चिखलातून आम्ही आलो. गटारातून चिखल्यातून उड्या मारत ताराची कुंपण ओलांडून तो मेन रोडवर आलो. मेन रोड त्याने एक सायकल रिक्षा थांबवली. सायकल रिक्षा थांबवली आणि तो जरा म्हातारासा होता. त्याला उतरतो आणि त्याने मला बसवलं आणि आम्ही दोघं बसलो पहिल्यांदा. आणि तो जायला पण म्हाताऱ्याला जास्ती चालू आहे ना, तर त्यांनी काय करावं, त्यांनी सांगितलं तुम्ही उतरो. आणि तो माणूस स्वतः सायकल चालवत जवळजवळ 2 फरलांग मला घेऊन गेला. काय म्हणता. आणि त्याने एका रेस्ट हाऊस मध्ये माझी बंद केलं, मला बाहेरून कडी लावली आणि बाकीच्या लोकांना आणायला तो परत गेला. म्हणजे बघा आता म्हणजे किती हे बघा तो माणूस. त्यांना त्यांची पण काळजी, माझी काळजी तशीच. तो सगळ्यांना आणायला गेला. मला असं वाटतं मामा आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्याकरता पावला की मला खरं सांगतो ह्या गोष्टी नाही कळत. आणि आज गप्पांमधनं त्या पुढे येतात. म्हणून मला सगळ्या दर्शकांना सांगायचं की बघा, आज आपण खरं तर 2 ते 3 मामांबरोबर वेळ घालणार होतो, पण मामाने आपल्याला परवानगी दिली. आपण 3:30 पर्यंत या दोघांबरोबर खास गप्पा मारणार आहोत. अगदी. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की 3:30 वाजेपर्यंत टॉक टाईम असणार आहे. त्यामुळे आपल्या मनातले प्रश्न विचारा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा फोन नंबर आहे 02266899263. पाहायला विसरू नका. हा आमचा खास कार्यक्रम टॉक टाईम, जो असाच 3:30 पर्यंत अशोक मामांबरोबर छान छान गप्पा मारत आपण सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर नाशिकवर एक फोन आपल्याकडे आहे. सुहास मोरे आपल्या सोबत आहेत. सुहासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. नमस्कार. अशोक साहेब आणि निवेदिता ताईंना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण अनिकेतला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मॅडम आणि सर, आपल्याला एक सांगायची खूप इच्छा आहे. इतका एक्साइट झालेलो आहे मी
की अशोक सराफांशी बोलायला मिळतोय सर, खूप म्हणजे धन्य वाटायला लागलं. लहानपणापासून एवढे पिक्चर बघत आलोय, अक्षरशः असं समीकरण झालं होतं की एखादा दिवस समजा कंटाळवाणा असेल किंवा टेन्शनचा असेल तर सरळ जा आणि अशोक सराफांचा पिक्चर बघ, असं झालं होतं. आणि आम्ही सरळ जायचो सगळे विद्यार्थी आणि आपला सिनेमा बघायचो आणि अत्यंत म्हणजे आनंदाने आम्ही घरी यायचो सगळेजण. शिवाजी, आपला प्रश्न काय? सॉरी सर, मी खूप वेळ घेतो आपला. माझा प्रश्न असा होता की खूप कालावधी झाला आपल्याला सर विलनच्या रूपात आम्ही बघितलं नाही, तर असं एखादा काही प्रोजेक्ट आहे का त्याच्या की ज्यामध्ये आपण विलन म्हणून येतात? कारण विलनच्या रूपामध्ये आम्ही बघितलं नाही, विलनचा रोल सर इतका अगदी कळालं शिवाजी. विलन दिसणार आहे का आम्हाला? तुमची आवड काय वेगळीच दिसते. लोकांना मी कॉमेडीमध्ये बघायला आवडतो, मला कॉमेडीमध्ये बघायला मी आवडतो, नाही असं नाही, पण काय लोकांना कॉमेडी कुठलं आहे तुमचं, आता काय असं तुम्ही विलन कुठलं विचारताय, म्हणजे तुम्ही जरा थोडे जास्ती चांगले रसिक दिसताय. कारण काय विलन करणे हा जरा म्हणजे एकंदर कॉमेडी ठीक आहे, एकंदर विलन करणे हा थोडासा वेगळा अभिनयाचा एक बाज झाला. सध्या तरी काही कुठले असे विलनचे रोल माझ्याकडे आलेले नाही आहेत, आलं तर मी निश्चित करेन आणि तुमच्यासाठी तरी करेनच करेन. मामा, तुम्ही छान बोलताय खरं तर आज आमच्याशी. मला थोडं ताईंना बोलतं करायचंय. ताई, सध्या काय चाललंय, काय विचार आहे सध्या डोक्यात? असं जरा वेगवेगळ्या आघाड्यांवरती काही गोष्टी चालल्या आहेत. एक म्हणजे मी खूप वर्षांनी परत एकदा नाटक करतेय. नाटकाचं नाव आहे वाडा चिरेबंदी. हा, महेश एलकुंचवारांचं नाटक आहे आणि चंद्रकांत कुलकर्णी ते दिग्दर्शित करतायत. जिगीषा आणि अष्टविनायक या दोन्ही प्रोडक्शन हाऊसेस मिळून हे नाटक प्रोड्यूस करतायत आणि माझ्यासाठी खूप असा चॅलेंजिंग रोल आहे, कारण मुळात मी ना ग्रामीण बाजाचं काम विशेष नाहीच केलंय, जास्त शहरीच केलंय आणि त्याच्यातला टोन वेगळा आहे. हा रोल पूर्वी वंदना गुप्तेनी खूप सुंदर केलाय आणि त्याच्यानंतर परत आता ते करायचं, पण हे नाटक हे कसं एक वेगळीच प्रशिक्षण शाळा असल्यासारखं आहे आणि खूप सुंदर नाटक आहे. त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय करते. इव्हन रिहर्सलचा प्रोसेस चंद्रकांतकडनं खूप शिकण्यासारखं आहे. तर एक छान आहे. लोकांना 8 तारखेला या नाटकाचा पहिला प्रयोग आहे. त्रिधारा म्हणून चंद्रकांतनी 3 नाटकांचा एकत्रित प्रयोग केला होता पूर्वी. आता ह्या नाटकाचे रेग्युलर शोज सुरू होतील, तर खूप एन्जॉय करते मी ते नाटक. मामांच्या शब्दात विचारायचं तर आणखी अजून काय काय करताय? एक म्हणजे आणखी काय काय करताय? आणखी बरंच काही. दुसरं म्हणजे माझं ना एक पूर्वी मी वेडिंग ट्रुझोस करायचे, म्हणजे NRI साठी पूर्ण पॅकेजिंग फुल वेडिंगचं करायचंय. आता एक थोडंसं वेगळं आणखीन सुरू केलंय, तर म्हणजे वी हॅव स्टार्टेड डुईंग डिझायनर साडीज. माझा एक स्वतःचा ब्रँड आहे कॉल्ड हंसगामिनी आणि हे नाव अशोकनी दिलेलं आहे. बरं, हंसगामिनी त्यांनी सजेस्ट केलेलं नाव आहे. बघा किती घे बघा मी गामिनी म्हणजे नुसतं असं चालणं बघून मी बाबा कौतुकच आहे तुमचं. आणि माझी भाची आहे आदिती परांजपे आणि ती स्वतः ऍक्च्युली ती पायलट आहे जेट एअरवेज मध्ये. ती कॅप्टन आहे, कमांडर आहे 737 वरती. पण तिने मला खूप अगदी आपण काहीतरी मिळून एक व्यवसाय सुरू करूया, ती आणि माझी मोठी बहीण या दोघींच्या आग्रहाने आम्ही परत दोघींनी मिळून, माझी ती पार्टनर आहे या व्यवसायात हंसगामिनीमध्ये, आणि आम्ही दोघींनी मिळून हा व्यवसाय सुरू केला. आत्ताच मी एक एक्झिबिशन केलं होतं. आम्ही 36 साडीज बनवल्या होत्या आणि आम्ही 32 सेल केल्या त्यातल्या. आणि त्याच्यानंतर आता त्याच्या पुढे पण एक्झिबिशन कंटिन्यू झालं होतं, तेव्हा 65 पैकी 59 वी सोल्ड. सो हे हंसगामिनीचं खूप मोठं यश आहे आमच्या दोघींचंही, असं आय शुड से. वा वा, खऱ्या अर्थाने त्या स्वतः हंसगामिनी. साड्यांचा इतका खर्च त्यामुळे घरात पडलेला असतो की किंबहुना आपल्याला जरा विचार पडतो आपण एक्झॅक्टली आहोत कुठे, की म्हणजे घरात राहतो का कुठल्या दुकानात राहतो काय. वा, खूप छान वाटतंय. खरं तर वेगवेगळ्या आघाड्यांवरची माहिती आम्हाला कळते. आपल्याला आणखी बोलायचंय खरं तर, पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. अशोक मामा आणि निवेदिताताई यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारतोय. छान. कोल्हापूरवरून एक फोन आलेला आहे त्यांच्याकरता. श्रद्धा तोडकर आपल्या बरोबर आहे. श्रद्धाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी श्रद्धा बोलते. हा, बोला. सगळ्यात पहिल्यांदा मामा, आपल्या सगळ्यांचे खूप लाडके मामा आणि निवेदिता मॅम, या दोघांनाही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आणि मी, माझा भाऊ, आमच्या घरातले मम्मी पप्पा सगळे आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही दोघीही करिअर फील्ड मध्ये असून सुद्धा तुमच्या मुलग्याने ऍक्टिंग हे करिअर का नाही निवडलं? मला असं वाटतं श्रद्धा, मी
त्याच प्रश्नावर येणार होतो खरं तर आता. मला अनिकेत बद्दल खरं जाणून घ्यायचंय, काय म्हणजे काय खरं म्हणजे तो नट आहे चांगला, तो म्हणजे तो कामं करू शकतो, तो चांगला दिग्दर्शित पण करू शकतो. म्हणजे त्याच्या कॉलेजमध्ये त्यांनी नाटकात डायरेक्ट पण केलेली आहेत. त्यांनी BMWची परीक्षा पास पण झालेला आहे. तो ऍड एजन्सीमध्ये थोडा काम पण करतो. पण एका दिवशी त्याला असं काय वाटलं, पण त्याचप्रमाणे त्याची स्वयंपाकघरातली ये जा असायचीच, बरं ती सतत चालू म्हणजे असायची. त्याचं त्याला आवड हा म्हणजे वेस्टर्न फूड बेसिकली. आणि त्यांनी एके दिवशी सकाळी एक दिवशी आम्हाला सांगितलं मस्तपैकी की मम्मी पप्पा मी हे करणार आहे, शेफ व्हायचं मी ठरवलं. इट वाज लिटिल बिट शॉक फॉर अस इनिशियली. शेफ व्हायचं त्यांनी ठरवलं, म्हटलं हरकत नाही. आणि त्या मुलाने पेस्ट्रीमध्ये म्हणजे जे केक्स बनतात त्याच्यामध्ये तो शेफ झालेला आहे. आणि शेफ अतिशय उत्कृष्ट हे बनवतो, केक्स बनवतो. तो खायचा मोह होतो, मला खायला मिळत नाही. पण आईला काय बोलायचं या विषयावरती? आई काय सांगणार? नाही म्हणजे इट वॉज शॉक. आणि खरं अशोक इनिशियली थोडे म्हणजे असे लोकांना वाटेल की ते खूप ट्रेडिशनल आहेत विचारांनी, पण वेन द टाइम कम्स ही इज ऑलवेज गिवन सपोर्ट टू बोथ ऑफ अस, मला पण आणि अनिकेतला पण, इन व्हॉट एव्हर दॅट वी वॉन्टेड टू चूज. तर त्यांनी ठरवलं की व्हॉट एव्हर ही फील्स हॅपी अल्टिमेटली. आणि म्हणून त्यांनी पॅरिसमधल्या कॉर्डोब्लूमधनं फ्रेंच क्विझिन केलं आणि नंतर लंडनमधनं त्यांनी पतेसरीमध्ये डिप्लोमा केला कलनरी आर्टमध्ये. आणि खूप चांगलं आता सध्या त्याचाच स्वतंत्र व्यवसाय त्यांनी आता छोट्या प्रमाणावरती आहे, बिकॉज इज जस्ट कम बॅक. पुढे देवाच्या दयेने मोठ्या प्रमाणावरती जाईल असं आपण एक्सपेक्ट करूया. आमच्यासाठी ते टोटली नवं फील्ड आहे. पण त्याचं ना पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये ते एक होतं की मला माझी वाट हे करायची. तो कॉलेजमध्ये गेला होता, KC मध्ये होता, तर पटकन सांगायचं नाही कोणाला की मी अशोक सराफांचा मुलगा आहे. तर म्हटलं का रे? तर म्हणजे मला बघायचं की हे जे माझे मित्र आहेत ते माझ्यासाठी आहेत का मी अशोक सराफांचा मुलगा आहे म्हणून माझे मित्र आहेत. सो आय जस्ट त्याची आयडेंटिटी करण्याकडे त्याचा नेहमीच कल राहिलेला आहे. आणि बोथ ऑफ अस वी सपोर्ट हिम. आमचा तर एकुलता एक मुलगा आहे. पण त्याने जसं स्वतः निवडला तो आणि सक्सेसफुली करून दाखवला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो म्हणजे त्यांनी जी वाट स्वतःची शोधली, फाइंडिंग इज ओन फुटिंग देअर. मला असं वाटतं मामा तुम्ही आम्हाला भरभरून दिलं खरं तर. अनिकेतला आमच्याकडनं निरोप द्या की आमच्यासाठी जरा राखून ठेव म्हणून. आम्हाला एकदा ते जरूर. मामा खरं तर वेळ संपत आली, पण जाता जाता मला अशी खबर लागली की मामा खूप चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. प्रेमी आहे ना मी, क्रिकेट प्रेमी आहे. क्रिकेट प्रेमी म्हणजे खरं सांगू का, या गल्लीची त्या गल्ली बरोबर मॅच चालू असली तरी सुद्धा ते टीव्ही वरती बघतील. ते इतके क्रिकेट प्रेमी आहेत. कारण गल्लीतून खेळत ना तर आम्ही पुढे आलो ना. चिखलवाडी फेमस चिखलवाडी सुनील गावस्करांची. आम्ही तिकडे राहतो त्यावेळेला आमच्या चिखलवाडीमध्ये बरेच क्रिकेटर्स राहायचे. सुनील गावस्कर पहिला सगळ्यात आमच्यातला ग्रेट, तो मिलिंद रेगे दुसरा, सुभाष आंबिये, नंतर वरती थोडं त्या साईडला गेलं तर तिकडे सुधीर नाईक. आमचे इतके सगळे क्रिकेटर्स असल्यामुळे दर रविवारी एकच फक्त गोष्ट असायची, क्रिकेट. खेळता तसं काही यायचं नाही आम्हाला नीटचं, पण हे त्यांचं या लोकांचे खेळणं बघणं हा एक निव्वळ आनंद असायचा. हा स्वतः एवढासा लहान त्यावेळेला सुनील, पण सुनील ज्या पद्धतीने खेळायचा, जी स्टाईल होती त्या मामाची, अहो कसले हो, त्यांनी मारलेले शॉट आम्हाला कधी चला पकडताच आले नाही. आणि तुम्ही शिवाय नाटकात काम केलं. आम्ही नाटकात पण काम केलं. म्हणजे त्यांनी तो मारायचा आणि आम्ही ढेंगा करून बॉल सोडून द्यायचो. कधी आउटच करता आलं नाही त्या माणसाला आम्हाला. इतका सुंदर त्या वयात सुद्धा तो खेळायचा की म्हणजे कोणीही भविष्य करेल की पुढे याचा काहीतरी होईल. आणि त्याप्रमाणे त्याचं झालं. लगन भयंकर प्रेम क्रिकेटवरचं त्याचं. आणि त्यामुळे आमच्या संबंध त्या एरियामध्ये सगळं क्रिकेट प्रेम होतं. नाटकाचं सुद्धा त्याला प्रेम आहे. मला ह्याच्यावर कळलं, लहानपणी आम्ही एक नाटक केलं होतं दोघांनी मिळून, गुरुदक्षिणा नावाचं. तर तो गुरुदक्षिणामध्ये मी बलराम आणि तो कृष्ण. खळबळजनक आणि रंगतदार खुलासा आहे. आणि कृष्ण म्हणजे तो इतका गोंडच दिसायचा, काय गोंडच दिसायचा की असं वाटायचं की कृष्ण लहानपणी कदाचित तसाच दिसत असावा. एवढा सुंदर दिसायचा होतो त्यावेळेला. असं ते गोल चेहरा आणि मस्त दिसायचा. आणि आम्ही बलरामाला शोभेशीच दिसायचो. मामा पण आजचा दिवस बनवला तुम्ही आमचा, खरंच सांगतो. म्हणजे हा फराळ आहे ना, जाऊ द्या,
तो चाखायचा देखील नाहीये, पण त्याच्यापेक्षा रंगतदार चव खरं तर आजच्या एपिसोडची आपली झालेली आहे. आम्ही पण खूप एन्जॉय केलं. खूप मजा आली. इतके लोकांनी वेगवेगळ्या म्हणजे अगदी हैदराबाद, दिल्ली, कुठून कुठून इतके प्रेमाने फोन केले, तुम्ही एक्सटेंड केला टाइम. आणि आय रिअली वॉन्ट टू से आमच्या दोघांच्या तर्फे की खरंच आमच्यावरचं हे प्रेम असंच असू द्या, कारण रसिकांच्या प्रेमावरतीच आम्ही आहोत. आमचं आयुष्य आहे. असंच भरभरून आमच्या मुलांना सगळ्यांनी एवढे आशीर्वाद दिले. त्या काय होतं कधी कधी असं वाटतं की खरंच एवढं आहे ना की कल्पना येत नाही हो की एवढं प्रेम काय असेल, असं दचकायला होतं अक्षरशः कधी कधी की केवढं प्रेम आहे या लोकांचं आपल्यावर. नाही मामा, आणि हे प्रेम असंच कायम राहील तुमच्यावरचं. तुम्हाला दोघांना, अख्ख्या सराफ कुटुंबियाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्याकडनं दिवाळीच्या शुभेच्छा अशाच मिळालेल्या आहेत आणि अशाच मिळत राहतील, प्रत्येक उत्सवाच्या मिळतील. पण भेटत राहा मामा, प्लीज भेटणं सोडू नका. आणि आमचा हा मोह असाच राहणार आहे तुमच्याबद्दल कायम. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर आजच्या या दिवाळी स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत असं म्हणण्यापेक्षा खरं तर ही सुरुवात आहे. मामांना मी आग्रह केला असेच भेटत राहा, ते आपल्याला भेटत राहणार आहेत. चला भेटूयात पुन्हा एकदा पुढल्या दिवाळी स्पेशल टॉक टाइम मध्ये. पहा फक्त IBN लोकमत.